नमस्कार मित्रांनो. आज मी अभय शिरडकर माझ्या मालवणी झील या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, मागच्या 2 ब्लॉगमध्ये आपण खवणे समुद्रकिनारा आणि कोंडोरा समुद्रकिनारा या 2 विषयी अगदी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेतली. त्यांची सविस्तर माहिती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. पण आता आपण एका विशिष्ट धार्मिक स्थळाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि हे धार्मिक स्थळ कुठल्या दुसऱ्या गावात नसून हे सुद्धा माझ्याच गावात आहे. ते म्हणजे स्वयंभू मारुती मंदिर. चला तर मग मी पण जाते स्वयंभू मारुतीच्या दर्शनात. तुम्ही सुद्धा मालवणी झील या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्यासोबत स्वयंभू मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आणि या मारुतीविषयी जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत चला. तर मित्रांनो, फायनली मी आता येईलय स्वयंभू मारुतीच्या देवळाकडे. चला तर आतमध्ये जाऊया. मित्रांनो, हा आहे स्वयंभू मारुती. हा खवणे समुद्र किनाऱ्यालगत आणि डोंगर पायथ्याशी असलेलं हे स्वयंभू मारुतीचं मंदिर आहे. या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर निश्चितपणे बऱ्याच गोष्टी सांगता येतील, परंतु या ब्लॉगमधून मी अगदी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. त्यानंतर काही इतिहासकारांच्या किंवा इकडच्या पूर्वजांच्या म्हणण्यानुसार या खडकामधून स्वयंभू मारुतीने अवतार घेतला आणि हाच तो स्वयंभू मारुती आपल्यासमोर आज आपल्याला मालवणी झील या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आपल्याला दर्शन देताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, 2024 या सालातील आजचा हा शेवटचा श्रावणी शनिवार असल्याने आज स्वयंभू मारुतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. तसेच रुईच्या पानाचे जे तोरण असतं हे मारुतीच्या गळ्यात चढविलं जातं. मारुतीच्या उजव्या साईडला आपण बघितलं तर श्री दत्ताची एक आकर्षक अशा प्रकारची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच बाजूला सुद्धा अनेक देवतांचे फोटोज आपल्याला पाहायला मिळतात. बाहेर आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र, प्रभू श्री लक्ष्मण तसेच सीतामाईचं सुद्धा आपल्याला एक देखणं स्वरूप पाहायला मिळतं. तर इथे बघायला गेलो तर आपल्याला मारुती स्तोत्र सुद्धा पठण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हेच ते भलं मोठं महाकाय खडक, ज्या खडकामधून स्वयंभू मारुतीने अवतार घेतला. आणि या देवळाची जी रचना आहे ती आपल्याला कौलारू अशी पाहायला मिळते. त्याचं कारण असं की पूर्वजांच्या किंवा इकडच्या लोकांच्या सांगण्यानुसार हे खडक काही वर्षागणिक आपला आकार वाढवताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि देवळाच्या बाजू बरोबर आपणाक बघू गावता नयनरम्य असो खवणे समुद्र किनारो. हा माझा स्वयंभू मारुतीबद्दलचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि काही चुकलं असल्यास मला क्षमा असावी आणि कमेंट करून ते मला सांगावं. तसेच माझ्या या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकता, त्यामुळेच आम्ही कुठेतरी पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओजना कमेंट करा. तुर्तास आपल्याला धन्यवाद.